हे आहे कझाकिस्तान, अलमाटी. हॉर्स खातात. तिला सीता गीता माहिती आहे. आय थिंक दिस इज द हॉर्स मीट. कागनात ही एक चेन आहे कॅन्टीनची. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मॅक फ्लाइंग सोल. आणि आज मी आहे कझाकिस्तानमध्ये. कझाकिस्तानमध्ये सिटी आहे अलमाटी. तर अलमाटीमध्ये मी आहे. मला येऊन 2 दिवस झालेले आहे आणि इट्स अ ह्यूज सिटी. इट्स लाईक सोवियत एरामध्ये मी ट्रान्सपोर्ट झाली असं मला वाटतं. नोव्हेंबरचा महिना चालू आहे आणि मी ट्रॅव्हल करते आहे. आजची डेट आहे 7 नोव्हेंबर. सो ऑटम संपतच आला आहे आणि स्नोफॉल जस्ट स्टार्ट झाला आहे. म्हणजे अशा टाईमला मी आलेली आहे. म्हणजे तुम्हाला सन पण भेटणार प्लस स्नोफॉल पण आहे. आता तर हा सगळा स्नो मेल्ट झाला आहे. काल जेव्हा मी आलेली तेव्हा सगळीकडे असं स्नो होता आणि आता एवढा नाही आहे. सो या इट्स अमेझिंग टाईम. स्नोफॉल पण भेटू शकतो काही ठिकाणी आणि वॉर्म वेदर पण आहे. खूप जास्त कपडे घातले मला असं वाटतं ह्या वेदरच्या अकॉर्डिंग. बट या कधी पण वेदर चेंज होतं. रात्री एक -4 -3पर्यंत जातं आणि इव्हनिंगला 1 2 3 वगैरे असतं. आज सण आहे तर थोडं जास्त असणार. मी चेक करते. हे आहे कझाकिस्तान, अलमाटी. कझाकिस्तानमध्ये सिटी येते अलमाटी. तिथे मी आहे. आणि ह्या सगळ्या जे तुम्हाला बिल्डिंग दिसत आहेत हे सोवियत एराच्या टाईमला आहेत. मी राहते इथेच. ही जी समोर बिल्डिंग आहे तिथे ग्राउंड फ्लोअरला एक हॉस्टेल आहे, सनी हॉस्टेल. त्या हॉस्टेलमध्ये मी राहते. सो इफ यू डोंट नो, कझाकिस्तान हा लँडलॉक कंट्री आहे आणि ही वर्ल्डमधून 8th लार्जेस्ट लँडलॉक कंट्री आहे. कंट्रीच्या आजूबाजूला पूर्ण माउंटन्स आहेत आणि सी नाही आहे, समुद्र नाही आहे. तर मला लँडलॉक कंट्री बोलतात. इथे लोक इंग्लिश जरा पण बोलत नाही. म्हणजे खूप कमी पर्सेंटेजमध्ये लोक इंग्लिश बोलतात. अदरवाईज युजली लोक रशियन आणि कझाक बोलतात. रशियन खूप वाईडली बोलली जाते इथे. सगळे लोक रशियन. कझाकिस्तानचा विजा इंडियनसाठी 14 डेज साठी अवेलेबल आहे. तर मी जेव्हा फ्लाईटमधून येत होती तेव्हा मला खूप सारे स्टुडंट भेटलेले इंडियामधून. खूप जास्त मेडिकल स्टुडंट्स येतात इकडे मेडिकल शिकायसाठी. आणि येस, खूप मोठी कंट्री आहे यार, खूप जास्त मोठी. म्हणजे तुम्हाला प्लेसेस पण खूप वास्ट भेटणार. एका साईडने दुसऱ्या साईडने असं. सो या, आणि आज खूप जास्त सनी वेदर आहे. काल तरी थोडंफार असं ग्लूमी होतं पण आज सन आलेला आहे. सो इट्स अमेझिंग, इट्स नाईस, इट्स लुक्स नाईस. सो इफ यू कॅन सी ह्या बिल्डिंग्स आहेत ह्या सोवियत टाईमच्या आहेत. सोवियत कन्स्ट्रक्शन आहे पण आर्किटेक्चर हे सोवियत टाईपचंच आहे. लाईक दिस. आणि खूप जास्त मोठा कंट्री आहे प्लस डेन्सिटी कमी आहे. म्हणजे खूप कमी लोक राहतात अकॉर्डिंग टू द स्पेस. सो तुम्हाला असं रात्री वगैरे कोण दिसणार नाही रोडवरती. म्हणजे 2-2 किलोमीटरवरती 1 माणूस 2 माणूस असं दिसेल. आता तर ठीक आहे, थोडीफार माणसं दिसतात बिकॉज रेसिडेन्शियल एरिया आहे आणि थोडा बिझी एरिया आहे. बट इफ यू गो टू कंट्री साईड तर खूप लांबपर्यंत कोणच दिसणार नाही. इथे इकडची करन्सी आहे टेंगे, कझाकिस्तानी टेंगे, जे 1 टेंगे इज इक्वल टू 5 इंडियन रुपीज येतात. सो या, इट्स चीप. आणि इंडियनसाठी विजा फ्री कंट्री आहे. तुम्ही इथे येऊन 14 डेज राहू शकता. आणि येस, 14 डेजचा पिरियड आहे त्याच्यासाठी तुम्हाला विजा फ्री आहे. जास्त थांबायचं असेल तर आय थिंक तुम्हाला ई विजा किंवा दुसरा विजा घ्यावा लागणार, स्टिकर विजा. पण अदरवाईज इट्स गुड. आणि खूप चीप पण आहे. म्हणजे एक मील तुमचं 340 रुपयामध्ये तुम्हाला होऊन जातं. प्लस फ्लाईट तिकीटवर पण चीप. म्हणजे मी इंडिगोच्या फ्लाईटने आलेली 6 आवर्सची फ्लाईट होती आणि मी पे केलेल्या फ्लाईटमध्ये आय थिंक 12,000 इंडियन रुपीज. सो वन वेसाठी हे चीपच आहे. आणि ही येते सेंट्रल एशियामध्ये. रशिया, चायना, उझबेकिस्तान, किर्गिस्तान या 4 कंट्रीजला बॉर्डर आहे. लुक ॲट द ब्युटिफुल सिटी. तिकडे बघितलं तुम्हाला माउंटन्स दिसतील. माउंटन्स आहेत तिथे. इट्स व्हेरी व्हेरी क्लीन. ही सिटी खूप जास्त क्लीन आहे. आणि फूड पण इकडचं अमेझिंग आहे. म्हणजे थोडंसं ॲडव्हेंचरस आहे ते फूड. इथे लोक हॉर्स खातात. तर मी काल एका मार्केटमध्ये गेलेली, ग्रीन बाजार. युजली टुरिस्ट त्या मार्केटमध्ये जातात. सो तिकडे असे हॉर्स लटकवलेले होते. आणि हां, युजली
हॉर्स खातात. इकडचं ट्रेडिशनल डिश आहे बेशमारक. बेशमारक हे याच्यामध्ये मीट हॉर्सचं असतं. सो या इट्स क्वाईट इंटरेस्टिंग. सो आज जर मला चान्स भेटला तर आज मी ती डिश खायला जाईल आणि आय टेल यू. बट त्याच्या आधी आपण थोडी सिटीमध्ये फिरू. हे जे स्थान आहेत कझाकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान, तजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान जे ह्या साईडची लोक फेमस असतात त्यांच्या नोमॅडिक कल्चरमध्ये. ते लोक ट्रॅव्हल करायचे. एन्शंट टाईम्समध्ये हॉर्स घेऊन एका सिटीतून दुसऱ्या डेस्टिनेशनला ट्रॅव्हल करायचे. सो ही कंट्री त्याच्यासाठी फेमस आहे. सो तुम्ही जर कंट्री साईडला गेलात तर तुम्हाला असे खूप प्लेसेस दिसतील जिकडे नोमॅडिक कल्चरचं जिक्र आहे. सो या उद्या मी जाणार आहे कंट्री साईडला माउंटन्सच्या इथे आणि खूप मस्त प्लेस आहे ती. आपण उद्या बघूया. बट सध्या आपण सिटी फिरूया. मस्त वाईब आहे. मी जर इकडच्या लोकांच्या फेसकडे बघितलं थोडंसं ऑब्झर्व केलं तर असं कळेल की इथे लोकांमध्ये मिक्स्ड फीचर आहेत. एशियन साईडचे आणि युरोपियन साईडचे. म्हणजे थोडेसे एशियन फीचर पण आहेत त्यांच्या फेसवरती, प्लस युरोपियन फीचर पण आहेत. सो ह्या आता मी सुपर मार्केटमध्ये जाते. लेट्स सी हाऊ एक्सपेन्सिव्ह इट इज. किती एक्सपेन्सिव्ह आहे ते आपण बघूया. मी सुपर मार्केटमध्ये जाऊन प्राइजेस चेक करणार आणि या इट्स नॉट व्हेरी एक्सपेन्सिव्ह. काल बघितलं तर फूड पण चीप आहे. फॅन्सी रेस्टॉरंटमध्ये पण जास्त एक्सपेन्सिव्ह नव्हतं. प्लस मी ट्रॅव्हल पण टॅक्सी पण इथे यँडेक्स ॲप यूज करू शकतो आपण टॅक्सीसाठी, जे रशियामध्ये यूज होतं तेच. आणि गुगल मॅप नाही करत एवढं. तिथे 2GIS आणि यँडेक्स या 2 ॲप यूज करू शकतो मॅपसाठी आणि कॅबसाठी. कॅबसाठी यँडेक्स गो यूज करू शकतो. सो हां, इकडे टी ऑफरिंग कल्चर खूप जास्त आहे. कझक लोक टी जास्त ऑफर करतात. म्हणजे तुम्ही हॉस्टेलमध्ये किंवा हॉटेलमध्ये जिथे पण जा किंवा फूड स्टॉल्स पण असतात कॅन्टीन, ते पण तुम्हाला अनलिमिटेड फ्री टी असते. बिकॉज इन कझक कल्चर टी इज द हॉस्पिटॅलिटी साईन आहे टी ऑफरिंग. सो हे होतं माझं हॉस्टेल. दिस इज द लिव्हिंग रूम, हे रिसेप्शन आणि हे छोटासा किचन. आणि हे होतं माझं डॉम जिथे मी होता म्हणजे आहे जिथे मी राहते. दिस इज द डॉम. सॉरी. ऑन सो दिस इज द हॉस्टेल जिथे लोकांना रशियन बोलतात, थोडंफार इंग्लिश येतं. ते एक लेडी होती रिसेप्शनवरती, तिला थोडंफार इंग्लिश येतं. दिस इज अ सनी हॉस्टेल. इट्स अ गुड हॉस्टेल. शी वॉज व्हेरी स्वीट. तिने मला कझाकचे चॉकलेट पण दिलं आणि मला बोलली की दिस इज माय गिफ्ट फ्रॉम यू. सो आय विल शो यू. माझ्याकडे आहे ते. सो तिने मला हे चॉकलेट दिलं आणि ती मला बोलली की दिस इज माय गिफ्ट टू यू. शी नोज इंडिया बाय मूवीज, बॉलिवूड. तिला सीता गीता माहिती आहे. सो आता मी चाललेली आहे सुपरमार्केटमध्ये, ग्रोसरी स्टोअरमध्ये आणि मी काहीतरी स्नॅक्स किंवा फ्रूट्स वगैरे घेणार आहे. आणि लेट्स गो. इथे खूप सारे कारचे पण शोरूम्स आहेत, ॲज इन रेंटल कार्सचे. बिकॉज खूप लोक समरमध्ये इथे येतात, कार रेंट करतात आणि ऑल अराउंड द कंट्री फिरतात. सो विंटरमध्ये थोडंसं डिफिकल्ट आहे बिकॉज रोड्स बंद वगैरे असतात. बट अदरवाईज समर इज अ गुड टाईम टू विजिट माउंटन्स वगैरे मध्ये किंवा हायकिंगला वगैरे जायला. सो हे मॅग्नम एक्सप्रेस जे आहे किती मोठं आहे ते बघा. ग्रोसरी स्टोअर हे खूप जास्त मोठं चेन आहे ही मॅग्नम सुपरमार्केटची. सो आता मी इथून जाऊन काहीतरी स्टफ घे. ब्रेड घेऊया. ब्रेड हा मला खूप जास्त चीप दिसतोय. म्हणजे हा केक आहे 200 म्हणजे किती, ॲटली 10 रुपये, 10-20 रुपयासाठी हा पण एक केक आहे. हा दिस लुक्स नाईस. हे घेऊया आपण एक.
हा शुगर नाही. पण खूप छान दिसतोय. इज दिस चॉकलेट और समथिंग एल्स? आय डोंट नो. लेट्स सी. आणि ह्याला बोलतात समसा. नान आहे नान. ही गुआवा ड्रिंक आहे. ये घेते. हे आहे मीट. आय थिंक दिस इज द हॉर्स मीट. हे चिकन. हे चिकन आणि खाली आय थिंक खाली पण चिकन आहे. चिकन ब्रेस्ट. त्याची प्राईस काय आहे लिहिली नाही आहे. ही 6000 आहे. म्हणजे 1000 इंडियन रुपीज. हे जे चिकनचं मीठ आहे हे किती 846. म्हणजे स्वस्त आहे. नॉट 846. नाही कळत मला. बनाना घेतले ते मी पिशवीमध्ये टाकले. मग आता मी वेट करणार. फ्रूट्समध्ये जाणार बनाना. मग इथे हे येणार. मग हे इथे चिटकवणार. मग जेव्हा मी बिलिंग करणार तेव्हा हे स्कॅन करणार. ॲपल घ्यायचं असेल किंवा ते सगळं घ्यायचं असेल तर आपण पिशवीमध्ये घेऊन इथे वेट करायचं. मग ते स्कॅन होणार आणि नंतर मग बिलिंग करायची. आता मी जाणार आहे बिलिंग करायला. आता मी झालेली आहे शॉपिंग करून. संध्याकाळची वाजलेली आहे 4:20 आणि सनसेट आता होणारच. म्हणजे 4:30 वाजता सनसेट होतो आणि सनराईज पण आधी ऑलमोस्ट सकाळी 5-5:30ला होतो. आणि नंतर मग पूर्ण असा अंधो काळोख असतो. सो या ही घेतलेली आहे मी ग्रोसरी शॉपिंग आणि आता मी परत जाणार आहे. बघा समोर मस्त सनसेट होतो आहे. कलर्स मस्त दिसतात इकडे सनसेटचे. दिस इज अलमाटी. सो आता सनसेट होणार आहे. इकडे आहे सनसेट होतो आहे. वाव सो अमेझिंग. हे समोर जे दिसतं आहे ना कागनात, ही एक चेन आहे कॅन्टीनची. तिथे जाऊन तुम्ही खाऊ शकता. इट्स व्हेरी चीप आणि खूप जास्त चांगल्या क्वालिटीचं फूड असतं. सो मी काल तिथे गेलेली आणि इट्स अमेझिंग फूड. पुढच्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी तिथे जाऊन व्हिजिट करेन आणि सांगेन की कसं काय काय असतं ते. बट सध्या तुम्ही हे लक्षात ठेवू शकता when you are traveling you can go to this place and it's very cheap and food quality is way better. लाईक खूप काय काय व्हरायटीज पण इकडे तुम्हाला जे पाहिजे ते भेटू शकतं. राईस, पुलाव, सामसा, बॉश्ट म्हणजे जे कझाकिस्तानी कझिनचं जे लोकल कझिनचं क्युझिनचं जे फूड आहे ते तुम्हाला भेटेल. प्लस व्हरायटीज ऑफ ब्रेड आणि केकच्या पण असते. प्लस फ्रूट ज्यूस, टी, कॉफी. टी तर अल्टिमेटेड टी असते त्या ठिकाणी. सो ते करू शकता. अनलिमिटेड टी असते आणि नुसतं जाऊन पण बसू शकतात. सो संध्याकाळचे वाजलेले आहेत 4:30 आणि सनसेट ऑलमोस्ट होतच आहे. अमेझिंग सनसेट इकडून दिसतो आहे. आणि या आय सी यू इन द नेक्स्ट व्लॉग अँड होप you like this video. Please don't forget to like, share and subscribe. Thanks for watching.